रेल्वे प्रवाशांची वाट डबक्यातून अपघातास जबाबदार कोण? रस्त्याच्या टेकड्यावर मोटरसायकल व रिक्षा अडकतात. नागोठाणे रोशन पदकी येथील रेल्वे प्रवाशांची शहराकडे येणारी वाट ही बिकट झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून येणारा सर्व्हिस रस्त्याचे रूपांतर तलावात झाल्याने त्याची वाट डबक्यातून जात असून त्याची अवस्था तळ्यात मळ्यात झाली आहे. तसेच याच ठिकाणी टेकाड असल्याने मोटरसायकल व रिक्षा तेथे अडकत आहेत. त्यामुळे सर्वांना महामार्गाचा वापर करावा लागत असल्याने या मार्गावर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी वर्ग विचारत आहे. नागोठाणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या पहाटे 5:30 ते सकाळी 6:55 व 11:30 व सायंकाळी 4:11 वाजता तसेच मुंबईकडून येणाऱ्या सकाळी 10:39 व सायंकाळी 7:43 आणि रात्री 8:54 व 9:59 गाड्या आहेत. त्यामुळे शहरातून मुंबई व इतर ठिकाणी रेल्वेने नोकरी, उद्योग, धंद्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरातून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी SBI बँकेसमोर सर्व्हिस रस्त्यावरून ब्रिज खालून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जाण्यासाठी एक रस्ता आहे, परंतु त्यावरील पावसाचे साचलेले पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने तिथे डबक्याचे स्वरूप आले आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यावर मोठं टेकाड असल्याने मोटरसायकल व रिक्षा अडकत असल्याने त्यामुळे त्या वाहनासह प्रवाशांना नाईलाजास्तव महामार्गावरून मुंबई व गोवा बाजूकडून 500 ते 600 मीटरवरून शहरात जावे लागते. त्यातच महामार्गाचे खड्ड्यात रूपांतर झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहन खड्ड्यात आपटून उडणारा चिखल याचा त्रास दिवसाप्रमाणे पहाटे 5:30 व रात्रीच्या 7:43, 8:54 व 9:59 वाजता गाडीने येणाऱ्या प्रवाशांना जास्त प्रमाणात होतो. तसेच त्याच दरम्यान जर भरधाव वेगाने व खड्डे चुकवणाऱ्या वाहनांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारण्यात येत आहे. संबंधित खात्याने सदरील सर्व्हिस रोडकडे ब्रिज खालून जाणारा रस्ता सुस्थितीत करण्याची मागणीही प्रवासी करत आहेत.